तुमच्या शरीरात ह्या 5 पैकी एकही गोष्ट जर तुम्हाला लक्षणांपैकी दिसत असेल तर प्लीज हा व्हिडिओ स्क्रोल करू नका, पूर्ण बघा. तुमची झोप 7 ते 8 तास पूर्ण होऊनही तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सकाळी उठताना फ्रेश वाटत नाहीये किंवा अजून झोपावं, तर तुमच्या शरीरातलं मेटाबॉलिझम आणि हॉर्मोन्स या 2 गोष्टी तुमच्या शरीरात बिघडलेल्या आहे नक्कीच. याच्यात डायजेशन म्हणजे लिव्हर आणि हॉर्मोन्स म्हणजे महत्वाचा थायरॉइड हार्मोन यापैकी काहीतरी बिघडलंय आणि शरीर तुमचा सिग्नल देत आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जाणून घ्या नक्की काय घडतंय. आठवड्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळा असं तुम्हाला जाणवतंय की तुमचं पोट गच्च आहे, गॅसेस होत आहे, ब्लोटिंग सारखं वाटतंय किंवा घशाची जळजळ होते, तर नक्कीच तुमचा गॅस्ट्रिक फ्लोरा हा बिघडलेला आहे, गट फ्लोरा बिघडलेला आहे, त्याच्या पचनाची समस्या असू शकते, हे नक्कीच जाणून घ्या. लक्षण नंबर 3, जर गेल्या काही महिन्यांपासून वर्षभरात तुमचं वजन कमी किंवा जास्त होत आहे आणि ते कमी जास्त होत असताना तुम्ही प्रयत्न करूनही ते बॅलन्स राहत नाहीये, याचा अर्थ तुमच्या शरीरात हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स आहे. नक्कीच त्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे. नंबर 4, काही महत्वाच्या कारणांशिवाय जर तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, ब्रेन फॉग होतोय, कोणतंही काम करत असताना कायम अस्वस्थ वाटतंय, तर समजायचं की तुमचा गट ब्रेन ऍक्सिस किंवा गट ब्रेन मायक्रोबियाटाचा कनेक्शन याच्यात बिघाड आहे आणि तो नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम देत आहे आणि त्याच्या लक्षणं समजून घेतली पाहिजे. आणि फार महत्वाचं नंबर 5, सकाळी उठल्यानंतर 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त जर जॉईंट स्टिफ होत असतील, आखडलेले जाणवत असतील, त्यांना सूज वाटत असेल आणि दुखावा जास्त होत असेल सांध्यांमधला, तर समजायचं की याच्यात इन्फ्लामेटरी काहीतरी कंडिशन शरीरात घडते आहे आणि ती कंडिशन आपण नक्कीच डायग्नोस केली पाहिजे. तुमच्या शरीर काहीतरी सिग्नल देत आहे आणि त्याचा परिणाम स्वरूपी शरीरात बदल घडत आहे. मग ती ऑटो इम्युनिटरी पॅथॉलॉजी घडत नाहीये किंवा इन्फ्लामेटरी पॅथॉलॉजी घडत नाहीये सांध्यांमध्ये, हे आपण समजून घेऊन त्याचं निदान घेतलं पाहिजे. मी मागील जे 5 लक्षणं सांगितले यापैकी 2 किंवा 3 कोणतेही लक्षण जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच त्याचं निदान होईपर्यंत थांबू नका. नाशिक येथे आपल्या आयुर्वेद हॉस्पिटलला नक्की भेट द्या किंवा ऑनलाईन कन्सल्ट करा आणि त्याचं योग्य निदान करा.